पुण्यातल्या हडपसर भागातील गोष्ट, जिथे हजारो संसारांची राखरांगोळी झाली आहे. विषय आहे समर्थ क्रॉप केअर नावाच्या एका संस्थेचा आणि तिचा करता धरता प्रशांत अनिल गवळी याचा. हे एक असं भयानक वास्तव आहे ज्याच्या खाली जवळजवळ 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा चोराडा झाला असण्याची शक्यता आहे. आपण जेव्हा हजार कोटी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला त्या शून्याची मोजदाद करणंही कठीण जातं. पण ही शून्य कुणाच्या तरी आयुष्यातल्या कष्टाची कमाई होती. कुणीतरी मुलीच्या लग्नासाठी साठवलेला रुपया रुपया होता. कुणीतरी पोटाला चिमटा काढून शेतात राबून साठवलेली पुंजी होती. तर कुणीतरी म्हातारपणी कुणाची तरी लाचारी नको म्हणून निवृत्तीनंतरचे पैसे इथे ओतले होते. या सगळ्या स्वप्नांचा आता कोळसा झालाय. प्रशांत गवळी नावाचा हा माणूस, जो स्वतःला शेतकऱ्यांचा तारणहार म्हणवून घेतो, जो शेतमाल परदेशात निर्यात करतो, अशा मोठ्या गप्पा मारत होता, तो आता फरार आहे. त्याच्यासोबत त्याचे 7 साक्षीदारही गायब आहेत. हडपसर पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय, पण ज्यांचे पैसे गेलेत त्या 40 ते 45 हजार गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय. प्रशांत गवळीने समर्थ हे नाव निवडलं, जे आपल्या महाराष्ट्रात श्रद्धेचं प्रतीक आहे. त्याने एक अशी बुरळ घातली की लोक त्यात ओढले गेले. त्याने सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला, त्यांच्या मालाला थेट परदेशाची बाजारपेठ मिळवून देतोय. यात नफा खूप आहे आणि जर तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवले तर मी तुम्हाला दरमहा 10% परतावा देईन. विचार करा, आजच्या काळात जिथे बँक वर्षाला जेमतेम 6 ते 7% व्याज देतात, तिथे हा माणूस महिन्याला 10% देतोय. म्हणजे 10 महिन्यात पैसे दुप्पट. दाम दुप्पट हा शब्द आपल्या मराठी माणसाला जुनाच परिचयाचा आहे आणि दुर्दैवाने आपण पुन्हा पुन्हा त्याच शब्दाला बळी पडतो. सुरुवातीला त्याने काही लोकांना पैसे दिलेही. जे लोक आधी आले त्यांना वेळेवर परतावा मिळाला आणि हीच तर खरी गोष्टी असते. मग आपल्याला वाटतं की ही संधी आपण का सोडायची. मग एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला. बघता बघता पुण्यातला हडपसर, मग सोलापूर आणि करत करत महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये हे लोण पसरलं. प्रशांत गवळीने केवळ गप्पा मारल्या नाहीत, तर त्याने एक मोठं जाळं विणलं होतं. तो झूम मीटिंग घ्यायचा, ऑनलाईन सेमिनार घ्यायचा, लोकांना आधुनिक शेतीचे धडे द्यायचा. इतकंच काय, त्याने काही गुंतवणूकदारांना दुबईला नेलं. तिथले मोठे मॉल आणि बाजारपेठा दाखवल्या आणि सांगितलं की बघा, इथे तुमचा माल विकला जातोय. त्या चकाकीने डोळे दिपलेल्या माणसांना वाटलं की हा माणूस खरंच काहीतरी अचाट करतोय. त्याने सरकारी अधिकाऱ्यांसोबतचे आपले फोटो दाखवले, मोठमोठ्या लोकांच्या ओळखी असल्याचे भासवले. लोकांचा विश्वास बसत गेला. कोणी 5 लाख टाकले, कोणी 10 लाख, तर कोणी आपली सगळी जमीन विकून आलेली पुंजी यात ओतली. पण हे सगळं एका पोंजी स्कीमच्या पत्त्याच्या बंगल्यासारखं होतं. एकाचे पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे. जोपर्यंत नवीन लोक पैसे देत होते तोपर्यंत हे चक्र चालू होतं. पण सप्टेंबर 2025 पासून या चक्राला खीळ बसली. पैसे येणे बंद झालं, कार्यालयाला टाळं लागलं आणि प्रशांत गवळीचे फोन बंद झाले. तेव्हा कुठे लोकांना जाणीव झाली की आपण एका मोठ्या संकटात अडकलो आहोत. या प्रकरणात फिर्यादी आहेत लक्ष्मी विजय बर्लाल नावाच्या 61 वर्षाच्या माऊली. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सांगितलं की त्यांनी 2 लाख रुपये गुंतवले होते, पण आता त्यांना काहीच मिळेनासं झालंय. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318, 336, 340 आणि 316 अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय. यात केवळ फसवणूकच नाही, तर बनावट कागदपत्र तयार करणं, लोकांच्या जीवाशी खेळणं अशा गंभीर बाबींचा समावेश आहे. पण प्रश्न असा उभा राहतो की 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा हा आकडा जर खरा असेल तर ही फसवणूक इतका काळ चाललीच कशी. आपली यंत्रणा कुठे होती. सेबी, ईडीआय किंवा राज्याचं आर्थिक गुन्हे शाखा यांसारख्या संस्थांनी वेळीच दखल का घेतली नाही. 2014 मध्ये पल्स ग्रुपचा जो घोटाळा होता, जो 45,000 कोटींचा होता, त्याची तीव्रता आपण पाहिली आहे. पण हा समर्थ क्रॉप केअरचा घोटाळाही काही कमी नाहीये. अनेक गुंतवणूकदारांनी नैराश्यातून टोकाची पावलं उचलली आहेत. कोणी आत्महत्या केली आहे, तर कोणी मरणाच्या दारात आहे. एका विधवा महिलेने तर सोशल मीडियावर असा संदेश टाकला की गवळी, तुमचे नाव लिहून मी आता जगाचा निरोप घेते. विचार करा, त्या बाईवर काय वेळ आली असेल. ज्या पैशांच्या जोरावर तिला आपलं पुढचं आयुष्य काढायचं होतं, तेच पैसे कुणीतरी लुटून नेले. एका गुंतवणूकदाराची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या उपचारासाठी 10,000 रुपये हवे आहेत. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मन अस्वस्थ होतं. हा केवळ आर्थिक गुन्हा नाही आहे, हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे. प्रशांत गवळीने केवळ सामान्य माणसालाच नाही, तर काही उच्च पदस्थ लोकांनाही आपल्या जाळ्यात ओढलं होतं, अशी चर्चा आहे. त्याने एक अशी प्रतिमा तयार केली होती की तो शेतीचा तज्ज्ञ आहे.
पण प्रत्यक्षात तो एक असा गारुडी निघाला ज्याने हजारो लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. जेव्हा लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली तेव्हा त्याने धमकावण्यास सुरुवात केली. तो म्हणायचा की तक्रार केली तर पैसे मिळणार नाहीत, उलट मी जेलमध्ये गेलो तर तुमचे पैसे बुडतील. या भीतीपोटी अनेक लोक गप्प बसले. त्यांना वाटलं की कदाचित कधीतरी पैसे मिळतील. 7 डिसेंबर 2025ला तो गायब झाला आणि आता 21 जानेवारी 2026ला गुन्हा दाखल झालाय. हा जो मधला काळ होता त्यात त्याने आपले सगळे दागेदोरे कापून टाकले असण्याची शक्यता आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत, पण तो सापडेल का आणि सापडला तरी लोकांचे पैसे परत मिळतील का? एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या नावावर अशी लूट होते. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? हडपसर पोलीस स्टेशन बाहेर आज लोकांची गर्दी आहे. डोळ्यात आसू आहेत आणि मनात एकच प्रश्न आहे की आमचे पैसे मिळतील का? प्रशांत गवळीच्या या कृतीने केवळ पैसाच नाही तर माणसांचा माणसांवरचा विश्वास उडवला आहे. समर्थ नावाने ज्या विश्वासाची उभारणी केली गेली होती त्या विश्वासाचा त्याने बाजार मांडलाय. आज 45,000 कुटुंब अंधारात आहेत. कोणाचं लग्न थांबलंय, कोणाचं शिक्षण थांबलंय, तर कोणाचं औषध पाणी थांबलंय. हे चित्र बदलणार कसं? केवळ कायदे करून किंवा पोलीस गुन्हे दाखल करून हे थांबणार नाहीये. जोपर्यंत माणसांच्या मनातल्या लोभाला आणि व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराला आपण आवर घालत नाही तोपर्यंत असे प्रशांत गवळी निर्माण होतच राहतील. प्रशांत गवळी फरार झालाय, पण त्याने मागे सोडलेलं हे दुःख मात्र सर्वव्यापी आहे. पोलीस त्या 7 जणांचा शोध घेतील, पण तोपर्यंत किती संसार उघड्यावर येतील याची गणती नाही. गुंतवणुकीदारांचं लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले, पण त्याहून जास्त त्यांचं लक्ष स्वतःच्या नशिबाकडे लागले. आता काय करायचं हा प्रश्न विचारणारा प्रत्येक माणूस आज या व्यवस्थेकडे उत्तर मागतोय, पण उत्तर मिळणं इतकं सोपं नसतं. ही गोष्ट इथे संपत नाही, तर इथून ती एका मोठ्या संघर्षाला सुरुवात करते. तो संघर्ष न्यायाचा आहे, हक्काचा आहे आणि कष्टाच्या पैशांचा आहे. पण या संघर्षात कोण जिंकणार आणि कोण हरणार हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी हडपसर पोलीस ठाण्याच्या भिंती त्या रडणाऱ्या लोकांच्या साक्ष आहेत आणि बाहेर पडणारा प्रत्येक गुंतवणूकदार एका नव्या अंधाराकडे पाहतोय. आपण फक्त इतकंच करू शकतो की या घटनेतून बोध घेऊन उद्याचा दिवस थोडा सावधपणे जगू शकतो. पण ज्यांचं सगळं गेलंय त्यांचं काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. आज इतकंच. पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया.